नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करणार आहे डॉक्टर ट्रस्ट ब्रँडचे ब्लड प्रेशर मॉनिटर मशीनचे। तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल आणि वरचेवर डॉक्टरांकडे जाऊन ब्लड प्रेशर चेक करावे लागत असेल तर हे अतिशय उपयुक्त आहे। आधी बॉक्समध्ये काय काय दिले ते पाहूया। या चिटोरीमध्ये दिलंय की 15 दिवसात क्लेम केलं तर 5 वर्ष वॉरंटी वाढू शकते। हे आहे 1 वर्षाचा वॉरंटी कार्ड। हे आहे यूजर मॅन्युअल, याच्यात मशीन कशी वापरायची याची माहिती आहे। आणि हे आहे बीपी मॉनिटर मशीन। याच्यावर काही बटन्स दिलीत, त्याची माहिती आपण नंतर पाहूया। आणि बॅक साईडला बॅटरी कंपार्टमेंट आहे आणि हे सोबत डबल ए साइजचे 4 सेल्स दिलेत। हा आहे कप बेल्ट। ह्या व्हाईट बॉक्समध्ये पॉवर अडॅप्टर दिलेला आहे। बॅटरी सेल्स डाऊन झाल्यानंतर याच्या साहाय्याने सुद्धा आपण मशीन वापरू शकतो। मित्रांनो, हा जो पॉवर अडॅप्टर दिलेला आहे तो मोबाईलच्या चार्जर सारखा ही मशीन चार्ज करत नाही, तर हा जोपर्यंत स्विच बोर्डला कनेक्टेड आहे तेव्हाच तुम्ही ही मशीन वापरू शकता। म्हणजे सेल उतरल्यानंतर सुद्धा या अडॅप्टरच्या साहाय्याने तुम्ही मशीन वापरू शकता। तुर्तास आपण हे 4 डबल ए साइजचे बॅटरी सेल वापरून मशीन ऑन करणार आहोत। मशीन ऑन करण्यासाठी आपण हे बटन प्रेस करणार आहोत। ही मशीन आता रीडिंग घेण्यासाठी रेडी असली तरी आपण ही वापरू शकत नाही, कारण मशीनला अजून आपण एअर ट्यूब जोडलेली नाही। आता ही एअर ट्यूब जोडूया आणि आता आपण बीपी रीडिंग चेक करू शकतो। तत्पूर्वी खोक्यावर काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याच्यावर बोलूया। खोक्याच्या एका बाजूला काही नियम लिहिलेले आहेत। खुर्चीत आरामात बसायचं आहे, पण पाठ सरळ ठेवायचे आहे आणि पाय क्रॉस न ठेवता सरळ रेषेत पावलं जमिनीला टेकलेल्या अवस्थेत बसायचं आहे। मित्रांनो, आता टेबलावर हाताची पोझिशन कशी ठेवायची आहे आणि हा जो सोबत कफ दिलेला आहे तो दंडाला कसा गुंडाळायचा याची मी तुम्हाला माहिती देतो। हा जो कफ आहे त्याची साईज मोठी आहे, म्हणजे 22 सेंटीमीटर ते 42 सेंटीमीटर, म्हणजे 9 इंच ते 17 इंच या दरम्यान ज्यांचे दंड आहेत, म्हणजे दंड मोजताना अशा पोझिशनमध्ये दंडाचा आकार जास्त भरेल, खाली सोडलेल्या अवस्थेत असा मेजर करायचा आहे। बऱ्याच वेळेला हा जो कफ असतो तो छोट्या साईजचा असतो, त्याच्यामुळे ज्यांचे आर्म्स थोडे मोठे आहेत त्यांना तो बेल्ट व्यवस्थित बसत नाही, पण या कफमुळे काय प्रॉब्लेम येणार नाही। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर वर्कआउट केलेला असेल तर 1 तासाच्या नंतरच तुम्ही ब्लड प्रेशर चेक करू शकता। तुम्ही जेवलेला असाल तरी सुद्धा 1 तासाच्या नंतरच तुम्ही ब्लड प्रेशर चेक करणार आहात। आणि जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर चेक करायला कुठे जाल किंवा घरी चेक कराल त्यावेळेला रिलॅक्स अवस्थेत बसलेले पाहिजे तुम्ही, अजिबात बडबड करता कामा नये। अगदी शांत बसून राहायचं, पाठ सरळ ठेवून। मित्रांनो, खोक्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा अजून काही माहिती आहे, ती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ब्लड प्रेशर रीडिंग घेतल्यानंतर मॉनिटरचा बॅकलाइट ग्रीन असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात, म्हणजे काळजी करायचं कारण नाही। पण ऑरेंज बॅकलाइट असेल तर तुम्ही हायपरटेन्शन झोनमध्ये म्हणजे हाय बीपीच्या झोनमध्ये प्रवेश केला आहे आणि तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या गोळ्या किंवा सल्ला घेणं गरजेचं आहे। पण जर लाल बॅकलाइटवर रीडिंग आलं तर तुम्ही अतिशय धोक्याच्या पातळीवर आहात आणि तुम्हाला तातडीने डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक ट्रीटमेंट घेणं किंवा बीपी नॉर्मल होण्यासाठी आवश्यक त्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे असं समजा। मित्रांनो, बीपी चेक करण्यापूर्वी खुर्चीत कमीत कमी 15 मिनिटे रिलॅक्स पोझिशनमध्ये बसणं आवश्यक आहे आणि बोलणं शक्यतो टाळा। त्यानंतर टेबलवर हाताची पोझिशन आपल्या हृदयाच्या लेवलला ठेवा। बीपी चेक करण्यासाठी तुम्ही डावा किंवा उजवा कुठलाही हात वापरू शकता। बऱ्याच वेळेला बीपी चेक करण्यासाठी डावा हात वापरतात, याचं कारण आपलं हृदय छातीच्या मध्यभागी असलं तरी ते 60% डाव्या बाजूला झुकलेलं असतं आणि 40% उजव्या बाजूला। पण पिक्चरमध्ये छातीवर जसा पूर्ण डाव्या बाजूला हात ठेवतात तसं पूर्ण डाव्या बाजूला हृदय नसतं। डाव्या बाजूला झुकलेलं असल्यामुळे डावा हात हा हृदयाच्या धमनीजवळ असतो। पण कुठलाही हात वापरा आणि ज्या हाताचं रीडिंग जास्त असतं तोच हात नेहमी वापरायचा असतो, असा एक प्रघात आहे। मित्रांनो, आता कप बेल्ट दंडाला कसा गुंडाळायचा ते आपण बघूया। आधी कप बेल्टची एअर ट्यूब बीपी मॉनिटरला जोडूया। आता पॉवर अडॅप्टर जोडलेलं नाहीये, फक्त बॅटरी सेल्सच्या साहाय्याने आपण मॉनिटर वापरणार आहोत। कप बेल्ट लावताना दंडावर हाताच्या आतल्या फोल्ड पासून 1 इंच जरा वर घट्ट गुंडाळाचा आहे। तो जास्त घट्ट नको, कमीत कमी 2 बोटे आतमध्ये शिरतील एवढा थोडा सैल ठेवा। कप बेल्टची एअर ट्यूब ही बेल्टच्या खालच्या बाजूला आणि हाताच्या वर पाहिजे। आता आपण मॉनिटरचं बटन ऑन करूया। Dr. Trust BP monitor is ready for use. You may start
start measuring. मित्रांनो, मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे वर्कआउटच्या 1 तासानंतर किंवा जेवणाच्या 1 तासानंतरच तुम्ही बीपी चेक करू शकता. आणि बीपी चेक करताना कमीत कमी 15 मिनिटे खुर्चीत शांत बसणे गरजेचं आहे. पण मला व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे मी ते नियम पाळले नाहीत, त्यामुळे माझे रीडिंग जास्तच येईल. चला बघूया. Systolic 154 millimeters of mercury. Diastolic 91 millimeters of mercury. Heart rate 84 beats per minute. According to the World Health Organization guidelines, your blood pressure shows slight hypertension. तुम्ही पाहू शकता सिस्टोलिक प्रेशर 154, डायस्टोलिक 91 आणि खाली पल्स रेट सुद्धा दाखवतात. मित्रांनो, 15 मिनिटे सक्तीची विश्रांती घेऊन मी पुन्हा एकदा बीपी चेक करणार आहे. बघूया किती रीडिंग खाली उतरते ते. Dr. Trust BP monitor is ready for use. You may start measuring. Systolic 139 millimeters of mercury. Diastolic 90 millimeters of mercury. Heart rate 88 beats per minute. According to the World Health Organization guidelines, your blood pressure shows slight hypertension. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर किती फरक पडला ते. तरी पण मी जेवल्यानंतर 10 मिनिटातच आलो. 1 तासाच्या नंतर आलो असतो तर अजून कमी रीडिंग दाखवलं असतं. तरी पण हायपरटेन्शन आहेच, ते नाकारता येत नाही. तर आता आपण बॅटरी सेल्स काढून पॉवर ॲडॅप्टरच्या साहाय्याने बीपी चेक करणार आहोत. Dr. Trust BP monitor is ready for use. You may start measuring. Systolic 141 millimeters of mercury. Diastolic 88 millimeters of mercury. Heart rate 81 beats per minute. According to the World Health Organization guidelines, your blood pressure shows slight hypertension. तुम्ही डॉक्टरांकडे जाता त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल, डॉक्टरांकडे ते पाऱ्याचं मशीन असतं. एका साहाय्याने रबराच्या फुगाने फासफूस करतात. ते गोल्ड स्टँडर्ड मशीन मानलं जातं. ते सगळ्यात ॲक्युरेट मानलं जातं. पण त्याच्यानंतर हे मशीन सुद्धा जवळपास ॲक्युरेटच आहे. 4-5 पॉईंट मागं पुढं होऊ शकतात. पण आपल्याला साधारण आपलं ब्लड प्रेशर किती आहे याचा अंदाज येतो. आणि हे वापरायला अतिशय सोपं आहे. कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही स्वतःचं ब्लड प्रेशर चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल जे डॉक्टरांकडे असतं, जे सगळ्यात ॲक्युरेट मानलं जातं, ते का वापरायचं नाही, हे का वापरायचं? तर याला कारण असं आहे की जे डॉक्टरांकडे असतं ते डॉक्टरच वापरू शकतात किंवा नर्स वापरू शकतात किंवा एखादा टेक्निशियन वापरू शकतो. आपण वापरू शकत नाही. याला कारण आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक दुसरा माणूस पाहिजे आणि तो सुद्धा त्यातला तज्ज्ञ असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक स्टेथोस्कोप पण पाहिजे, जो इथे आर्टरीवर लावायला लागतो. म्हणजे सिस्टोलिक प्रेशर चेक करण्यासाठी ठोके कधी सुरू होतात, नंतर डायस्टोलिक प्रेशर चेक करण्यासाठी ठोके कधी बंद होतात, याचा बारीक अभ्यास पाहिजे. पण याच्या साहाय्याने आपण घरच्या घरी स्वतःच ब्लड प्रेशर चेक करू शकतो. जे डॉक्टरांकडे जे मशीन असतं आणि हे मशीन, याचे 4-5 पॉईंट मागं पुढं होऊ शकतात. पण आपल्याला साधारण कल्पना येऊ शकते, त्यानुसार आपण डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण एकाच वेळी 2 माणसांची रीडिंग सेव्ह करू शकतो आणि मागची रीडिंगसुद्धा याच्यामध्ये सेव्ह केली जातात. आपण चेक करू शकतो मागचं किती रीडिंग होतं, त्याच्या आधी किती रीडिंग होतं. याच्यामध्ये डेट आणि टाईमसुद्धा ॲडजस्ट करू शकतो आणि बीपीच्या रीडिंगसोबत आपल्याला पल्स रेटची सुद्धा माहिती मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला हे टॉकिंग डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर पाहिजे असेल तर मी याची स्क्रीनवर लिंक देतो. त्याच्यावरनं तुम्ही याची लेटेस्ट प्राईससुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही परचेससुद्धा करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हे डिजिटल टॉकिंग ब्लड प्रेशर मॉनिटर म्हणजेच ब्लड प्रेशर मशीन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन. सी यू अगेन. बाय बाय.